आणि मी खरं सांगते, जेवढं आपण जेलस फील करतो ना तेवढं देव आपल्याला देण्यासाठी खूप तरसवतो. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया आहे की ज्या जास्त अशा पॉझिटिव्ह असतात, जेलस फील करतात किंवा कंपॅरिझन करतात. ही माझ्या पुढे चालली आहे, मी तिच्या मागे का, हिला हा दागिना भेटला मला का नाही. वेट मेंटेन राहण्यामागे फक्त एकच कारण आहे की जे म्हणजे माझे दोघं कार्टून. राहण्यासाठी ना तुम्ही शक्यतो एक टाइम तरी भाकरी खा. वेट लॉस हे पटकन करायचं असेल ना तर त्यासाठी तुम्ही ज्वारी प्रेफर करा. इथे माझं चालू झालेलं होतं परमच्या ॲन्युअल डेची तयारी. त्याचं ॲन्युअल फंक्शन जवळ येत आहे, त्यामुळे मी त्याला स्कूलमध्ये शूज आणि एक ड्रेस आहे की जो पॅक करून देत होते. आणि त्यासाठी मी कॅरी बॅग का घेतलाय, फेविकॉल का घेतलाय, तर त्याचे कपडे किंवा शूज इकडे तिकडे जायला नको किंवा गेले तरी त्याला भेटायला पाहिजे. त्याच्यासाठी मी त्याचं नाव टाकून स्टिकर बनवून त्याच्यावर चिटकवून ते त्याला मी पॅक करून देत होते. तर इथं वाजलेले होते 12. खूप सारा टाईम काल झालेला होता, कारण परम आहे की जो उशिरा उठलेला आणि माझी कामं आहे की जी संपतच नव्हती काल, त्यामुळे मला थोडा लेट इथे झालेला. मग त्यानंतर परमने मला 1-2 वस्तू आणून दिल्या आणि मी त्याचं स्कूलचं जे काम आहे ते कंप्लीट करत होते. पण स्कूलचं काम कंप्लीट करत असताना परम आहे की जो त्रास देणार नाही असं अजिबात होणार नाही. आणि त्याला आता इतकी घाण सवय लागली ना, यूट्यूबचे शॉर्ट्स व्हिडिओ बघायला त्याला खूप आवडतात. विशेषतः म्हणजे त्याला गणपतीचे व्हिडिओ खूप सारे आवडत असतात. जेव्हा म्हटलं तेव्हा तो फक्त तेच व्हिडिओ लावत असतो. चला मग तुम्हाला थंबनेलवरून आजचा व्हिडिओ कळला असेल, टॉपिक कळला असेल. आणि सगळ्यात पहिले मला कमेंट करा की जो मी टॉपिक निवडला आहे तो खरा आहे की खोटा, आणि मी खरं बोलते की नाही तेही मला नक्की सांगा. आता तुम्ही पण स्त्रिया आहात, जे पुरुष आहेत ते पण ब्लॉग बघत असतील, तर मला तरी आजपर्यंत जाणवलेलं आहे की पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया आहे की ज्या जास्त अशा पॉझिटिव्ह असतात, जेलस फील करतात किंवा कंपॅरिझन करतात. म्हणजे असं की हिच्याकडे हे आहे माझ्याकडे का नाही, ही माझ्या पुढे चालली आहे मी तिच्या मागे का, हिला हा दागिना भेटला मला का नाही. असं म्हणजे पुरुषांचं नसतं पण स्त्रियांचं असतं जास्त प्रमाणात असं मला वाटतंय. कारण पुरुष असतात की जे जेवढे जेलस फील करत नाही, आणि जरी जेलस फील केलं तरी ते डायरेक्टली त्या पुरुषाची संपर्क साधून विचारून पण घेतात की तू हे कसं अचीव केलं किंवा तुला हे कुठे भेटलं किंवा तू कसं सगळं मिळवलं. तसं स्त्रियांचं नसतं. स्त्रिया काय करतात, जिच्याकडे ते आहे ना तिला नाही विचारणार, दुसरीलाच जाऊन विचारणार की हिच्याकडे हे कसं आलं. याच्याने काय होतं, ती पहिली दुसरीला सांगणार, दुसरी तिसरीला सांगणार, तिसरी परत जिच्याकडे आहे तिला येऊन सांगणार. याच्याने काय होतं, निगेटिव्ह फिलिंग येऊन जाते, तसं इकडे पसरलं जातं आणि उगीच मनमुटाव होतात. तर असं करण्यापेक्षा ज्या कोणी स्त्रियांना असं वाटतं ना की नाही हिच्याकडे हे कसं प्राप्त झालं, हिला कसं मिळालं, तर डायरेक्टली तुम्ही तिच्याशी संपर्क साधा, इकडे तिकडे करू नका. तर एक उदाहरण घ्या. आता मी यूट्यूबवर आहे, सध्या माझ्याकडे यूट्यूबचं जास्त क्रेज आहे. तर माझा 4000 वॉच टाईम आहे की जो मी कमीत कमी दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जरी तो 6 महिन्यात झाला नाही, कारण काही फॅमिली रिझन होत्या, त्याला मला 2 महिने एक्स्ट्रा द्यावेच लागले, पण मी केला. आणि मी स्वतः मेहनत केली, स्वतः व्हिडिओ केला. मी व्ह्यूज बघितले नाही किंवा मला काय भेटते ते मी बघितले नाही. मी फक्त वॉच टाईमकडे लक्ष दिला आणि माझा वॉच टाईम कम्प्लीटही लवकर झाला. तर त्यावर काही स्त्रियाच आहेत की ज्यांनी छान छान कमेंट्स केल्या की एवढ्या छान मला मैत्रिणी भेटल्या आहेत की त्यांनी मला असं पॉझिटिव्ह रिप्लाय दिला आणि मला म्हणजे प्रोत्साहन दिलं की तुझं पुढचं पण टार्गेट लवकरच कंप्लीट होईल. पण यामध्येच काही स्त्रिया अशाही असतील की त्यांना जेलस फील झालं असणार की यार हिचं कसं काय झालं, माझं का होत नाही, हिला एवढं भेटलंय तर मला का होत नाही. तर यार तुम्ही असं फील करूच नका ना. तुम्हीही मेहनत करा, तुम्ही पण व्हिडिओज टाका, तुमचंही नक्कीच कंप्लीट होईल. आणि एक आहे जे आपल्या नशिबात आहे, देवाने जे लिहिलेलं आहे आपल्याला तेवढं हे नक्की भेटणारच आहे. आणि कुठलंही काम असू द्या, मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्ही जर म्हणाल की मी आज व्हिडिओ टाकते आणि 6 दिवसांनी एखादा व्हिडिओ टाकेल, मान्य मला तुम्हाला आजच्या व्हिडिओला खूप सारे व्ह्यूज आले, पण तेवढाच वॉच टाईम असतो ना, तो मधला गॅप रिकामाच. मग कसं काय तुमचा वॉच टाईम वाढणार, कसं काय तो कव्हर होणार. मग मी तर तसं नाही केलंय ना. मी रोज एक व्हिडिओ टाकलेला आहे की आजच्या व्हिडिओचे कालच्या व्हिडिओचे वॉच टाईम ॲड होऊन तो पूर्ण पुढे जाईल. अशा प्रकारे मी केलंय. मी असं नाही केलंय की आज टाकला तर 5 दिवस गॅप, आज टाकला तर 4 दिवस गॅप.
गॅप हा घ्यायचाच नाहीये. मग तेवढाच वॉच टाईम, तेवढ्याच व्हिडिओचा वॉच टाईम आपल्याला भेटतो. आणि रोज तुम्ही बघाल अर्नमध्ये जाऊन जर तुम्ही गॅप टाकतात ना, तिथे फक्त 2, 3, 4 असा वॉच टाईम तुम्हाला वाढलेला दिसेल. तर यात माझी मेहनत आहे ना, म्हणून तर मी सगळं केलं. तर तुम्ही जेलस फील होऊ नका की हिचं झालं म्हणून माझं का नाही, तिचं झालं म्हणून मला का नाही. आता मी सांगते, आजपर्यंत मी कधीच जेलस फील केलेलं नाहीये. म्हणजे ते कुठल्याच टॉपिकमध्ये नाही, जसं की यूट्यूब असू द्या किंवा एखाद्या स्त्रीची साडी असू द्या किंवा दागिना असू द्या, काहीही असू द्या, मी कधीच असं म्हटलं नाहीये हिच्याकडे एवढी महागाची साडी आहे तर माझ्याकडे का नाही, हिला हा दागिना भेटला तर मला का नाही. आता माझ्यासोबतच्या भरपूर मैत्रिणींचे चॅनल डिसेंबर जानेवारीपासून चालू होते, त्यांचे तर वॉच टाईम कधीच कंप्लीट झाले, पण मी कधीच जेलस फील केलं नाही. होईल, माझंही होईल, मला पण स्वतःबद्दल खात्री होती आणि मला आत्मविश्वास होता. मी जेलस फील न करता मन शुद्ध ठेवलं, साफ ठेवलं आणि माझं काम मी करत राहिले. त्याच्यामुळे मला आता अर्धा सक्सेस आहे. म्हणजे पहिला टप्पा आहे की जो मी पार केलाय. राहिला पुढचा टप्पा, तो नशिबाचा भाग आहे, जसा होईल तसा पूर्ण होईल. कारण माझं काही पूर्ण यूट्यूबवरच नाहीये ना, की मला यूट्यूबमध्ये खूप करावंच लागणार आहे तेव्हाच माझं होणार आहे. मला घर दार, 2 मुलं आणि माझा संसार, माझा नवरा सगळं सांभाळून मला एक यूट्यूबवर व्हिडिओ आणायचा आहे. आणि मी खरं सांगते, आता सध्या तरी माझे असे दिवस चाललेले आहेत की मी कॅमेरा एका ठिकाणी लावून देते आणि त्यानंतर मी व्हिडिओ बनवते. कारण अक्षरशः इतकं बिझी शेड्यूल चाललेलं आहे की टाइमच हा मिळत नाहीये कशासाठीच. पण मी एक ठरवलेलं आहे की रोज हा एक व्हिडिओ गेलाच पाहिजे. त्यामुळे माझं सगळी काही आटापिटा ही चाललेली असते. तर हेच काही मला आज थोडंफार सांगणं होतं. आता इथे व्हिडिओत काय चाललंय मी ते तुम्हाला सांगते. संध्याकाळी 6 वाजलेले होते, आम्ही घरी आलेलो होतो. शिवाय पण युनिफॉर्ममध्ये दिसतोय, कारण शिवायच्या स्कूलमध्ये काल कॉम्पिटिशन होती आणि परम आणि शिवायची स्कूल एकीची काल सोबत सुटली. त्यामुळे आम्ही जरा लवकर घरी आलो, म्हणजे 6 वाजता. नाही तर दररोज आम्ही 6:30ला येऊन जातो जेव्हा अंधार पडतो. तर काल इथे परमला पण शिवायला पण कॉम्पिटिशनमध्ये मस्त असं सर्टिफिकेट भेटलं आणि काहीतरी गिफ्ट भेटलं आणि मस्त छान अशी ड्रॉइंग त्याने काढलेली होती. तर तो मला ते काही दाखवत होता की मम्मी मला सर्टिफिकेट वगैरे ड्रॉइंगसाठी भेटलेलं आहे. आणि तुम्ही शिवायच्या ड्रॉइंग की ज्या बघितलेल्याच आहेत, त्यामुळे त्याला ड्रॉइंग हा अजिबात कठीण सब्जेक्ट नाहीच आहे. खूप छान अशा ड्रॉइंग काढतो आणि त्याच्या ड्रॉइंग की ज्या स्कूलमध्ये पण शो केले जातात, चिटकवल्या जातात आणि त्याचा खूप सारा अभिमानही वाटतो की नाही, आपले मुलं पण कुठल्या तरी क्षेत्रात पुढे जात आहे, नाव करतायत. आणि माझा परम आहे की जो सगळ्यात आगाऊ आहे. इथे त्याचं चाललेलं होतं की मला युनिफॉर्म काढून दे, मला दुसरे कपडे घालून दे. त्याचं असं आहे की घरात आल्या आल्या लगेच कपडे चेंज झाले पाहिजे आणि सगळं काही सुरळीत पाहिजे, त्याला नीटनेटकेपणा थोडक्यात. आता इथे बघा, माझा शिवा एक नंबर आत्राबी आहे. काय उद्योग करेन ना खरंच सांगता येणार नाही. आणि त्याला माहिती असतं की मम्मीला आता इथे व्हिडिओ करायचा आहे, तर तो व्हिडिओ खराब कसा होईल याची काळजी तो नेहमी घेत असतो. त्याचीच इच्छा आहे की यूट्यूबवर आपण खूप ग्रो करावं, आपल्याला सगळं काही भेटावं आणि व्हिडिओ खराब कसा होईल हे पण तोच बघत असतो. मग आता इथे मी स्कूल बॅग वगैरे सगळ्या बेडरूममध्ये ठेवायला आणलेल्या आणि इथे परमचा वगैरे टिफिन वगैरे काढून सगळं मी जागेवर ठेवणार होते. तर माझं इथं हेच तुम्हाला म्हणणं होतं की पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त कंपॅरिझन, तुलना, जेलस फील करत असतात. आणि मी खरं सांगते, जेवढं आपण जेलस फील करतो ना, तेवढं देव आपल्याला देण्यासाठी खूप तरसवतो. तुम्ही मन आहे ना शांत ठेवा, शुद्ध ठेवा आणि समाधानी ठेवा. देव तुम्हाला सगळं काही ॲटोमॅटिक देईल. आता माझंच उदाहरण घ्या, माझ्या रिलेटिव्हजमध्ये खूप जणींकडे खूप छान छान साड्या आहेत, खूप महागाच्या साड्या आहेत. त्या नेहमी साड्या पण घेत असतात, पण मला असं कधीच फील होत नाही की तिच्याकडे तेवढं आहे तर माझ्याकडे का नाही, तिच्याकडे ही साडी आहे तर मी का घेत नाही, असं मला होत नाही. मला सगळ्यांपेक्षा असं वेगळं पाहिजे असतं. आणि मेन म्हणजे माझ्यामध्ये जेलस फिलिंग अजिबात नाहीये. आता माझ्यापेक्षा पण खूप जणींकडे खूप सारं काही आहे, पण मला कधीच असं काय म्हणतात ना की अपेक्षा नाहीये किंवा तुलना मी कधी केली नाही. इथे बघा, परमने काय केलं, एकाच याच्यामध्ये दोघं पाय टाकून दिले पॅन्टच्या आणि म्हणतो मम्मी मी स्कर्ट घातला.
किती आगाव आहे माझा परम की शेवटी पुन्हा मी त्याला नीट पॅन्ट करून दिली. इकडे परमचं चालू आहे, तिकडे शिवायचं. बघितलं ना तुम्ही कसं येत होता खालून वाकून वाकून. म्हणजे एक से बडकर एक कार्टून आहेत माझे. आणि हां, मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करते की मला खूप साऱ्या कमेंट येत असतात की ताई तू वेट लॉस करते का, वेट मेंटेन करते का, काही डाएट करते का. तर नाही, मी अजिबात असं काही करत नाहीये. माझं वेट मेंटेन राहण्यामागे फक्त एकच कारण आहे की जे म्हणजे माझे दोघं कार्टून. मी खरं सांगते की मुलींना सांभाळणं खूप सोपं आहे, पण 2 मुलांची आई होणं खूप डिफिकल्ट टास्क आहे. मी खरं सांगते, मुलींमध्ये तरी एक तरी मुलगी शांत निघते, दुसरी जरी आगाऊ निघाली तर. पण मुलं हे असे आहे ना की मोठ्याचं पाहून लहान पण तेवढंच आगाऊ बनतं आणि तेवढीच मस्ती करतं. त्यामुळे मी खरं सांगते, मुलं म्हटले ना की विचारूच नका, एकदम मोठा डोक्याला हा ताण असतो. तर इथे होतं, कपडे चेंज करत होता शिवाय मुद्दाम लपून लपून. आणि परमचं झालेलं त्यानंतर मी थोडा बेडरूम मधला पसारा आवरून घेतला, सगळं जागच्या जागेवर ठेवलं आणि ते शिवायचं नेहमीप्रमाणे ॲक्टिंग सुरू झाली. आणि मस्ती केल्याविना तर माझ्या शिवायला अजिबात होत नाही. मग तो सगळ्यांसोबत मस्ती करतो, मम्मी पप्पा परम, कोणालाच तो सोडत नाही. त्यानंतर मी ते लागली संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला. विचार केलेला की काय स्वयंपाक करावं. नंतर दिसले की आपण हरभरा आहे की जो भिजत टाकलेला आहे, म्हणजेच चणे. काही जणी त्यांना चणे पण म्हणत असतील, पण त्यांना शिट्टी दिल्याविना ते छान असे शिजत नाही. त्यामुळे मग मी तिकडे हरभरा टाकला कुकरला, म्हटलं थोड्याफार शिट्ट्या घेऊन घ्याव्या. त्यानंतर करायला लागली भाकरी. आता वेट मेंटेन राहण्यासाठी ना तुम्ही शक्यतो एक टाइम तरी भाकरी खा. आम्ही तरी बाजरीच प्रेफर करतो, कारण ज्वारी मला आवडत नाही. आणि जर तुम्हाला वेट लॉस हे पटकन करायचं असेल ना तर त्यासाठी तुम्ही ज्वारी प्रेफर करा. ज्वारीची भाकरी रोज खाल्ली ना तर पटकन हे वेट लॉस होईल आणि तुम्ही छान अशा मेंटेन होऊन जाल. पण काय म्हणतात, ज्वारीची भाकरी की थोडी निचळ लागते, त्यात तुम्ही मीठ ॲड करा आणि त्यानंतर भाकरी करा, नक्कीच छान लागेल. तर अशा प्रकारे माझा इथे स्वयंपाक चालू झालेला. बाजरीची भाकरी आहे की जी आम्ही रोज रात्री खात असतो. तर मला एवढंच सांगायचं होतं आजच्या टॉपिकमध्ये की मैत्रिणींनो, कोणाशीच जेलस फील करू नका. तुमचं मन शांत, शुद्ध, निर्मळ ठेवा. देव तुम्हाला सगळं काही ॲटोमॅटिक देईल. आणि प्लीज आज मी जे काही बोलले तर ते कोणी मनाला लावून घेऊ नका की ही मलाच बोललेली आहे. मी साधारण हा विषय सांगितलेला आहे सगळ्यांच्या बाबतीत. तसं माझं यूट्यूबवर कोणी एवढे फ्रेंड पण नाही आहे आणि मला कोणी म्हणजे कोणाशी मी एवढी कनेक्ट पण नाही आहे फक्त एकीशीच की प्राचीसोबत. तर तिचं माझं नेहमी फोनवर कॉन्टॅक्ट हा होतच असतो, आम्ही गप्पा पण खूप वेळ मारत असतो. त्यामुळे ती समजू शकेल की ही काय मला बोलत नाही आहे. त्यामुळे मी आधीच क्लिअर केलं की प्लीज कोणी मनाला लावून घेऊ नका. मग तुम्हाला आजचा टॉपिक कसा वाटला तेही मला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. उद्या येईल मी, उद्या पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन नक्कीच तुम्हाला भेटायला. आणि जसं प्रेम सपोर्ट आजपर्यंत ठेवलेला आहे तसाच मला कायम पुढेही असू द्या, कारण तुमच्या सपोर्ट विना माझं काहीच शक्य नाही आहे. आणि तुम्ही जर नसले तर मला काहीच अचीव पण करता येणार नाही आहे. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.